श्री स्वामी समर्थ. वृषभ राशींच्या जातकांनो सावधान. तुमच्या आयुष्याच्या पुस्तकातील आता एक असे पान उलटले जाणार आहे ज्याचा विचारही तुम्ही कधी स्वप्नात केला नसेल. गेल्या अनेक काळापासून तुम्ही ज्या संकटाच्या गडद काळोख्यात स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता, त्या संघर्षाचा अंत आता अत्यंत जवळ आला आहे की त्याहून अधिक काहीतरी थरारक तुमची वाट पाहत आहे. हे गुरुजींच्या शब्दात सांगायचे तर 11 मार्च 2026ची ही ऐतिहासिक तारीख तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका अशा वळणावर नेऊन उभी करणार आहे जिथे नियतीचा संपूर्ण खेळच पालटून जाणार आहे. वृषभ राशींच्या लोकांनो, आत्तापर्यंत तुमच्या खिशातून पैसा आणि पुंजी अशी काही विनाकारण वाहून गेली आहे. जणू काही तुम्ही एखाद्या छिद्र असलेल्या पात्रातून पाणी भरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. कारण गुरुजी सांगतात की देवगुरु बृहस्पती आत्तापर्यंत तुमच्या खर्चाच्या आणि हानीच्या भावात वक्री अवस्थेत बसून तुमच्या संयमाची आणि सहनशीलतेची कठोर परीक्षा घेत होते. पण आता ते मार्गी होत असताना प्रश्न हा उभा राहतो की ही मार्गी चाल तुमच्या आयुष्यात सुखाचा महापूर घेऊन येईल की पुन्हा एकदा तुम्हाला जुन्या जखमा कुरवाळत ठेवण्यास भाग पाडेल. तुमच्या प्रॉपर्टीचे अडकलेले जुने व्यवहार, जमिनीचे वाद आता मार्गी लागतील की नियती पुन्हा एकदा तुम्हाला एखाद्या मोठ्या कायदेशीर पेचात अडकवणार आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींची वाणी स्पष्ट संकेत देत आहे की आता तुमच्या कुंडलीतील शत्रू आणि रोगाच्या स्थानावर जो प्रभाव पडणार आहे तो अत्यंत धक्कादायक असेल. कारण परदेशात जाण्याचे किंवा करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे यश सहज मिळणार आहे की त्या यशाच्या पडद्यामागे एखादे छुपे संकट दबा धरून बसले आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोर्ट कचेरी आणि कर्जाच्या चक्रव्यूहातून तुमची कायमची सुटका होणार हे तर निश्चित दिसत आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला नेमकी कोणती किंमत मोजून स्वतःची सुटका करून घ्यावी लागणार आहे याचे गूढ रहस्य 11 मार्च नंतरच उलगडणार आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, शेवटी एक गोष्ट मनाशी पक्की गाढ बांधून ठेवा की देवगुरु बृहस्पती मार्गी होत आहेत म्हणजे तुमचे नशीब आता पुन्हा एकदा तुमच्या स्वतःच्या हातात आले आहे. पण लक्षात ठेवा की शुक्राच्या राशीत जन्मलेल्या आणि विलासी जीवनाची आवड असलेल्या लोकांसाठी मनावर नियंत्रण ठेवून परिस्थितीचा राजा होणे इतके सोपे नसते. तुम्ही या काळात कमालीचे सतर्क राहता की गोंधळून जाऊन चुकीचे पाऊल उचलतात यावरच तुमचे पुढचे संपूर्ण वर्ष आणि भविष्य अवलंबून आहे. म्हणूनच आता ही वेळ तुमच्या सर्वोच्च सतर्कतेची आहे. कारण गुरुजी म्हणतात की जे काही घडणार आहे ते तुम्हाला क्षणभर हादरवून सोडेल, पण तेच तुमच्या आयुष्याचे खरे टर्निंग पॉईंट ठरेल. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीतील 12व्या स्थानातील देवगुरु बृहस्पतीची ही मार्गी चाल म्हणजे केवळ एक साधी खगोलीय घटना नसून ती तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य वादळाचे आगमन आहे जे तुमचे जुने विचार आणि जुनी परिस्थिती मुळासकट बदलून टाकणार आहे. मागील कित्येक महिने तुम्ही ज्या प्रचंड आर्थिक गळतीचा आणि असह्य मानसिक अशांततेचा सामना केलात ती नियतीची केवळ एक तालीम होती का? 11 मार्च 2026ची ही पहाट तुमच्या आयुष्यातील अशा एका अध्यायाची सुरुवात करणार आहे जिथे तुम्हाला कळून येईल की तुमचे प्रत्येक दुःख आणि प्रत्येक विनाकारण झालेला खर्च हा प्रत्यक्षात कोणत्या तरी मोठ्या आगामी यशाची आगाऊ किंमत म्हणून मोजला जात होता. पण आता हा हिशोब पूर्ण होण्याची वेळ आली आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या 4थ्या स्थानावर पडणारी बृहस्पतीची 5वी अमृतदृष्टी आता एक विलक्षण उत्सुकता निर्माण करत आहे. कारण तुमचे प्रॉपर्टीचे सुख, घराचे स्वप्न आणि माता यांच्याशी संबंधित ज्या काही क्लिष्ट समस्या टांगणीला लागल्या होत्या त्या आता एका क्षणात सुटणार की अधिकच गुंतणार. यावर गुरुजींचा स्पष्ट इशारा आहे की तुमच्या घराची सुखशांती आता एका अशा नाजूक वळणावर उभी आहे जिथे तुमची एक छोटीशी घाई किंवा चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. पण तुमची एक सतर्कता आणि संयम तुम्हाला राजसत्तेसारखे वैभव मिळवून देऊ शकतो. आता तुमची खरी परीक्षा वेळेशी नसून तुमच्या स्वतःच्या नशिबाशी आणि निर्णयाशी आहे. वृषभ राशींच्या जातकांना गुरुजी सांगतात की आत्तापर्यंत ज्या अदृश्य शत्रूंनी तुमच्या प्रगतीला खीळ घातली होती आणि ज्या कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली तुम्ही दबलेले होतात त्या 7व्या स्थानावर जेव्हा देवगुरु बृहस्पतीची थेट 7वी दृष्टी पडेल तेव्हा हे केवळ सामान्य ग्रहभ्रमण न राहता
तुमच्या आयुष्यातील त्या सर्व दुधळ समस्यांना एका झटक्यात नष्ट करण्याची दैवी ताकद ठरेल. ज्यांनी तुम्हाला मागील कित्येक रात्री शांतपणे झोपू दिले नाही. पण लक्षात ठेवा की शत्रू पराभूत होणार हे जरी सूर्यप्रकाश इतके सत्य असले तरी त्या विजयाची धग आणि तेज इतके मोठे असेल की तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या नजरा तुमच्या या अकस्मात मिळालेल्या यशाने दिपून जातील. आणि मग प्रश्न असा निर्माण होईल की तुम्ही या मिळालेल्या यशाचा प्रचंड भार पेलण्यास मानसिकदृष्ट्या तयार आहात का? वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजीचा इशारा आहे की जर तुम्ही परदेशवारीची वाट पाहत असाल किंवा करिअरमध्ये स्थिरतेसाठी अनेक दिवसांपासून तडफडत असाल तर 11 मार्चची ही मार्गी अवस्था तुमच्यासाठी एक असा संधीचा दरवाजा उघडणार आहे जो तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. पण इथेच खरी भीती आणि सस्पेन्स दडलेला आहे. कारण गुरु जेव्हा मार्गी होऊन मोठे फळ देतात तेव्हा ते तुमची पात्रता देखील तपासतात. तुम्ही या नवीन सुवर्ण संधीचा वापर करून स्वतःला प्रस्थापित करणार की अहंकारामुळे किंवा चुकीच्या निर्णयामुळे पुन्हा त्याच समस्यांच्या विळंख्यात अडकणार हे आता केवळ तुमच्या हातात आहे. कारण नियतीचा हा खेळ आता त्यांच्या अंतिम आणि निर्णायक टप्प्यात आला आहे. तुम्ही सज्ज आहात ना? वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की आत्तापर्यंत तुम्ही ज्या मानसिक द्वंद्वात आणि संभ्रमात अडकलेले होता त्या मागचे कारण केवळ तुमची परिस्थिती नव्हती तर तुमच्या 12व्या घरात वक्री होऊन बसलेले ते अदृश्य गुरु होते, ज्यांनी तुमच्या डोळ्यातील झोप आणि मनातील चैन हिरावून घेतली होती आणि तुमच्या स्वप्नांवर एक अनामिक भीतीची सावली पसरवली होती. पण 11 मार्चपासून जेव्हा देवगुरू बृहस्पती मार्गी होतील तेव्हा तुमच्या मनाच्या खोल गाभाऱ्यात साचलेला तो नैराश्याचा आणि नकारात्मकतेचा कचरा साफ व्हायला सुरुवात होईल. प्रश्न हाच आहे की ही येणारी शांतता तुम्हाला पुन्हा एकदा आत्मविश्वासाने भरून काढणार आहे की मागील वेदनांच्या आठवणींनी पुन्हा तुम्हाला त्या तणावाकडे ओढणार आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजी इशारा देत आहे की तुमच्या अष्टम भावावर पडणारी बृहस्पतीची 9वी दृष्टी तुम्हाला अशा काही गुप्त रहस्यांची आणि ज्ञानाची जाणीव करून देईल ज्यामुळे तुमचे संपूर्ण विचारचक्र कायमचे बदलून जाईल. हे परिवर्तन जितके सुखद आहे तितकेच ते गूढ देखील आहे. कारण या काळात तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न कराल आणि नियती तुम्हाला एका वेगळ्याच आध्यात्मिक वळणावर घेऊन जाईल. कारण तुम्ही स्वतःच्या मनातील या विचारांच्या वादळाला शांत करण्यासाठी सज्ज आहात. कारण आता जो बदल घडणार आहे तो केवळ तुमच्या भौतिक जगात नाही तर तुमच्या संपूर्ण अस्तित्वात एका अशा दैवी शांततेचा संचार करेल जी कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती ठरेल. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की देवगुरू बृहस्पती जेव्हा मार्गी होतात तेव्हा ते केवळ तुमच्या करिअर किंवा संपत्तीत बदल घडवत नाहीत तर ते तुमच्या सभोवतालच्या दैवी ऊर्जेचे स्वरूपही पूर्णपणे पालटून टाकतात. तुम्ही आत्तापर्यंत करत असलेल्या पूजा, अर्चा, सेवा किंवा मंत्र जपाचे जे काही अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नव्हते त्याचे गूढ उलगडण्याची वेळ आता आली आहे. 11 मार्च नंतर तुम्ही केलेल्या धार्मिक कार्याचे आणि कष्टाचे परिणाम इतक्या वेगाने दिसून येतील की तुम्हाला तुमच्याच डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण इथे एक सावधगिरीचा इशारा आहे की तुम्ही या धार्मिक कार्यात केवळ वरवरचे सहभागी होणार की त्या दैवी शक्तीशी खऱ्या अर्थाने एकरूप होणार. कारण गुरुजींचे स्पष्ट म्हणणे आहे की या काळात चुकीच्या भावनेने किंवा स्वार्थाने केलेले कार्य तुमच्यासाठी नवीन संकटे उभे करू शकते. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजी अत्यंत गंभीरपणे बजावतात की तुमच्या कुंडलीतील 12व्या स्थानावर असलेल्या बृहस्पतीचा प्रभाव असा आहे की जर तुम्ही धर्माच्या आणि सत्याच्या मार्गापासून जराही भरकटलात किंवा अहंकारात वागलात तर हीच देवी ऊर्जा तुम्हाला रस्ताळाला नेण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही. अष्टम भावावर पडणारी बृहस्पतीची 9वी दृष्टी तुम्हाला अशा गुप्त विद्या, साधना आणि गूढ अनुभवाची ओढ लावेल ज्या तुमच्या आत्म्याला हादरवून सोडतील. आता प्रश्न हा आहे की तुम्ही या आध्यात्मिक क्रांतीला आत्मसात करून तुमच्या जीवनातील दोष नष्ट करणार की या अफाट शक्तीच्या दबावाखाली स्वतःला हरवून बसणार. तुमचे रक्षण करणारा मार्ग आता उघडला आहे पण तो मार्ग धैर्याने निवडण्याचे धाडस तुमच्याकडे आहे का? वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की आत्तापर्यंत तुम्ही ज्या भयावह अंधारात चाचपटत होता त्या संकटाचा कणा मोडून काढण्याची वेळ आता आली आहे. पण लक्षात ठेवा की मी सांगत असलेले हे उपाय म्हणजे केवळ शब्द नसून एक दैवी ढाल आहे.
जी तुम्हाला आगामी काळात येणाऱ्या त्या भयानक लहरीपासून वाचवेल, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. हीच वेळ आहे स्वतःच्या नशिबावर ताबा मिळवण्याची, अन्यथा या मार्गी बृहस्पतीच्या तीव्र ऊर्जेचा झटका सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. तुम्ही तयार आहात का तुमच्या जुन्या दुःखी भूतकाळाला कायमचा निरोप देण्यासाठी? वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्यासाठी जे विशेष मार्ग सुचवले आहेत ते अतिशय गूढ आणि प्रभावशाली आहेत. श्री स्वामी समर्थांचे ध्यान दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान 5 मिनिटे एकाग्रतेने करा आणि स्वामींच्या नामजपाने तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचारांचा अंत करा. अन्यथा ही उरलेली नकारात्मकता तुम्हाला पुन्हा त्याच संकटाच्या चक्रात खेचून नेईल. तसेच महादेवाचा जलाभिषेक दर सोमवारी श्रद्धेने करा आणि ओम नमः शिवायचा जप करा, कारण चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे तुमच्या मनावर कोणताही दोष निर्माण होऊ नये यासाठी ही शिवाची सेवा अनिवार्य आहे. प्रत्येक गुरुवारी गाईला पिवळा गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करा, कारण ही छोटीशी सेवा तुमच्या कुंडलीतील 12व्या घराच्या दोषाला थेट शांत करण्याची ताकद ठेवते. गुरुजींचे स्पष्ट सांगणे आहे की जर तुम्हाला आयुष्यात कायमस्वरूपी स्थिरता हवी असेल तर दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण करणे तुमच्यासाठी एखाद्या सुरक्षा कवचासारखे काम करेल. आणि जर तुम्ही हे टाळले तर येणारा काळ तुमच्यासाठी अधिक गुंतागुंतीचा ठरू शकतो. वृषभ राशींच्या जातकांनो, हे उपाय म्हणजे तुमच्या आयुष्यातील ते टर्निंग पॉईंट आहेत जे तुम्हाला या महाबदलाच्या काळात पाय रोवून उभे राहण्यास मदत करतील. काय तुम्ही या दैवी निमंत्रणाचे पालन करून स्वतःचे भाग्य उजळवण्यास सज्ज आहात की पुन्हा एकदा नशिबाच्या नावाखाली संकटांना आमंत्रण देणार? वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की आता तुमच्या समोरचा काळ हा केवळ वेळ बदलण्याचा नाही तर तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचे सोने करण्याचा आहे. 11 मार्च 2026ची ही मार्गी अवस्था तुमच्या आयुष्यात एक असे सकारात्मक वादळ घेऊन येत आहे जे तुमच्या मार्गातील सर्व जुन्या अडथळ्यांना मुळासकट उपटून टाकेल. पण लक्षात ठेवा की हे वादळ तुम्हाला नष्ट करायला येत नाहीत तर तुम्हाला एका नव्या शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी येत आहे. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अत्यंत सावध राहायचे आहे आणि या दैवी ऊर्जेला ओळखून तिला आत्मसात करायचे आहे. कारण जर तुम्ही आता ही संधी गमावली तर या मोठ्या बदलाचा लाभ कदाचित तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता सताड उघडले आहेत. त्यात सन्मानाने प्रवेश करायचा की बाहेर उभे राहून पश्चाताप करायचा हा निर्णय आता संपूर्णपणे तुमचा आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींचे असे स्पष्ट मत आहे की जर तुम्हाला या दैवी बदलाची साथ हवी असेल आणि येणाऱ्या प्रत्येक संकटापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे कायमचे रक्षण करायचे असेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोचवा. कारण इतरांचे भले केल्यानेच आपले नशीब लवकर फळफळते. या ऐतिहासिक परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी आणि नित्य नवनवीन गूढ माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण तुमची ही एक छोटीशी सकारात्मक कृती तुमच्या नशिबाच्या चक्राला एक नवी आणि तेजस्वी दिशा देऊ शकते. शेवटी त्या परमेश्वराचे, श्री स्वामी समर्थांचे आणि देवगुरू बृहस्पतीचे कोटी कोटी आभार मानूया, ज्यांच्या कृपेने आज आपल्याला हे सत्य समजले आहे. हर हर महादेव.